So, dear students, today I will start. Today I start the first topic of the physics paper 1 vectors. तर आपण आज व्हेक्टर्स हा टॉपिक पाहूया. पहिला टॉपिक आहे आणि हे माझं पहिलंच लेक्चर आहे. तर या पहिल्या लेक्चरमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. The vectors. Now, before we go to the vectors, you must know about the physical quantities. So, here I will write physical quantities. फिजिकल क्वांटिटीज मराठीत भौतिक घटक असं म्हणतात त्याला. व्हॉट इज फिजिकल क्वांटिटी? अ क्वांटिटी विच कॅन बी मेजरेबल इज कॉल्ड एज फिजिकल क्वांटिटीज. एखादी क्वांटिटी मेजर करता येते तर म्हणायचे फिजिकल क्वांटिटीज. मग काय त्यात असेल? मास असेल, एनर्जी असेल. एनर्जी आपण जूलमध्ये मेजर करतो. मास आपण ग्रॅममध्ये, किलोग्रॅम काय असेल ते, किंवा लिक्विड असेल तर लिटर. तर ह्या ज्या क्वांटिटीज आहेत, हे जे मापन आहे त्याला म्हणायचं फिजिकल क्वांटिटीज. मास, एनर्जी, डेन्सिटी, स्पीड, वेलॉसिटी आहे, or you can acceleration, force. These are the measurable quantities, and these quantities are called as physical quantities. Now the physical quantity, there are two types of the physical quantity. One is scalars, scalar physical quantity, and second vector physical quantity. So physical quantities are divided into the two parts. One scalar and second vector. You have learned in 11th or 12th standard in your very basic beginning years. So scalar physical quantities are nothing but the quantities having only magnitude. त्याला फक्त मॅग्निट्यूड असेल. फॉर एक्झाम्पल डेन्सिटी. डेन्सिटीला फक्त मॅग्निट्यूड ग्रॅम पर सी सी. सो वी कॅन से इट इज डेन्सिटी. इट हॅज ओनली मास. मास इज अ स्केलर क्वांटिटी. समजा एखाद्या वस्तूचं वजन 10 किलोग्रॅम आहे, तेवढं ते डेफिनेट होतं की त्याचं वजन तेवढं आहे, किंवा माझं वजन 60 किलो आहे, हो की नाही. म्हणजे हे वस्तुमान जे आहे ना ते स्केलर क्वांटिटी, का त्याला डायरेक्शनची काही गरज नाही. त्याच्यावर ते डिफाईन होतं की बाबा माझं वजन 60 किलोग्रॅम आहे. सो 60 किलोग्रॅम रिप्रेझेंट द मास अँड इट इज or weight, we can say that it is a scalar quantity. So it is, its definition, its examples are mass, energy, density, etc. So these quantities have no direction, only magnitude. मॅग्निट्यूड फक्त असल्यामुळं त्यांना स्केलर क्वांटिटी म्हणायचं. आणि आता जो आपण टॉपिक शिकतो व्हेक्टर, आता तुम्हाला माहिती झालं व्हेक्टर फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय. तो फिजिकल क्वांटिटी आहे बोथ magnitude as well as direction. In this case, displace, we can say that distance or displacement, velocity, force, acceleration, etc. This is vector quantity. याचा अर्थ कसा आहे माहिती आहे का, की वेक्टर क्वांटिटीला अशा ज्या क्वांटिटी आहेत त्यांना डायरेक्शन दिल्याशिवाय त्या क्लिअरली डिफाईन होत नाही. फॉर एक्झाम्पल आपण सांगितलं की डिस्टन्स काढला आपण, कोल्हापूरपासून सांगलीचं अंतर 50 किलोमीटर आहे, पण याच्यावर डिफाईन होत नाही 50 किलोमीटर अंतर एवढं आहे. अंतर ठीक आहे, पण तू कुठं कोल्हापूरच्या डायरेक्शनला कुठं आहे, पूर्वेला, पश्चिमेला. सो वी हॅव टू टेल द डायरेक्शन अलॉंग विथ दॅट क्वांटिटी, अँड देन ओनली दॅट क्वांटिटी कॅन बी डिफाईन्ड क्लिअरली. सो दीज आर द क्वांटिटीज आर वेक्टर क्वांटिटीज. तर वेक्टर क्वांटिटी आणि स्केलर क्वांटिटी या डेफिनेशन तुम्हाला क्लिअर झाल्या पाहिजेत. सो वी कॅन से दॅट नाउ रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर. नाउ वी गो फॉर दिस टेक्स्ट, दॅट इज रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर. आता एखादी क्वांटिटी रिप्रेझेंट करायची कसं, समजा ए, कॅपिटल ए जर असेल, व्हेक्टर असेल तर कसा करायचा. इट इज एरो ए. सो वी कॅन से दॅट विथ अ पॉइंटर. इट इज लाईन विथ अ पॉइंटर, लाईन विथ एरो हेड.
can be represented by the vector. And this length of the line is nothing but suppose E is length, suppose असं वर आहे, so vector E. So length of the line represents magnitude and आपण त्याला A म्हणूया. E जर लेंथ आणि A वर वेक्टर दिले वेक्टर E. जर arrow दिला नाही तर चालणार नाही, बघा it becomes a scalar quantity. So we can say that vector A. So we can say that any quantity, suppose if you want to represent it is a vector quantity, समजा B हा वेक्टर क्वांटिटी मानायचा असेल तर तुम्ही ह्याच्यावर arrow द्या. So I can understand this is a vector quantity, it possesses magnitude as well as direction. So this is the representation of the vector. Now fundamental definitions in vector algebra, or we can say that type of vectors. So there are different types of vectors. We can say that, or we can write like this. Or fundamental definition we can say that. ना त्यात पहिल्यांदा आपण बघूया की इक्वल व्हेक्टर्स. Equal vectors means what? Any two vectors can be called equal vectors if their magnitude and directions are the same. कोणत्याही दोन व्हेक्टरना आपण इक्वल म्हणतो कधी, जर त्या दोघांची मॅग्निट्यूड सारखी आणि डायरेक्शन पण सारखी असेल तर त्याला म्हणायचं इक्वल व्हेक्टर्स. Now second thing is, these are definitions are very very simple. That's why I go a little bit fast. That is opposite vectors. Opposite vectors. So vectors having opposite direction are called as opposite vectors. Suppose this is vector A and suppose if I same magnitude समजा असेल तर याला काय म्हणायचं मायनस. So these are the opposite vectors. So it is in this direction and opposite direction. So these are the opposite vectors. Then we can say that zero vectors. ते पण एक टर्म आहे, झिरो वेक्टर्स आहे. ते झिरो वेक्टरला काय तुम्हाला a vector having zero magnitude is called as zero vectors. So this is another. Now position vector. Now we go for position vector. So we can say that if the position of any point can be represented in terms of position vector. समजा एखादा हा पॉइंट आहे, हा पॉइंट पी आहे आणि त्याचं मला पोझिशन वेक्टर काढायचं. मग कुठला पण एक आर्बिटरी ओरिजिन सिलेक्ट करा and just to draw the line. So this OP represent the position vector. So that is OP is equal to R. That is R is a position vector. So a line drawn from the any arbitrary origin to the position of the particle is called as position vector. So you can draw from point O to P. It is a position vector. बघा या सिंपल डेफिनेशन आहे ज्या तुम्हाला अतिशय सोपं. Now co-initial vector. Now we go for next. The co-initial vector means a vector drawn from the same origin. A position vector drawn from a position vectors having same origin is called as co-initial vector. म्हणजे आता हा जो ओरिजिन आहे तिथून अजून एक क्यू वेक्टर काढा, आर काढा. So this OP, OQ, OR are the co-initial vectors. The vectors having common origin. या तिन्ही वेक्टरचा ओरिजिन कॉमन आहे O, त्याला म्हणायचं co-initial vectors. Now go for coplanar vectors. त्या डेफिनेशन्स आहेत आपण coplanar vectors. A vectors having same plane is called as coplanar vectors.
एकाच प्लेन मधल्या सगळ्या व्हेक्टर्सना म्हणायचं कोप्लेनर व्हेक्टर. आता समजा हा ब्लॅकबोर्ड एक प्लेन आहे, मग त्यात हा एक व्हेक्टर, हा एक व्हेक्टर. ह्या ब्लॅकबोर्ड मध्ये 3 व्हेक्टर काढले. एकाच प्लेन मध्ये ते 3 व्हेक्टर असल्यामुळं त्याला म्हणायचं कोप्लेनर व्हेक्टर्स. सो दिस इज अनदर. नाउ युनिट व्हेक्टर्स. सो वी गो फॉर नेक्स्ट. So we can write like this. Unit vectors. So we can say that unit vector is nothing but the vector having unit magnitude. ज्या वेक्टरची मॅग्निट्यूड युनिट असते त्याला म्हणायचं युनिट व्हेक्टर्स. समजा आता इथं एक लाईन काढली 1 सेंटीमीटरची. सो दिस इज युनिट व्हेक्टर. त्याला असं पण डिनोट केलं जातं. सो दिस इज ई. और असं प्रकार. समजा ही लाईन आहे, हा वेक्टर ए आहे, त्यातली 1 सेंटीमीटर घ्यायचं युनिट मॅग्निट्यूड. समजा त्याची ए. सो वेक्टर ए इक्वल टू युनिट व्हेक्टर इंटू ए स्मॉल ए. आता इथं कॅपिटल ए मॅग्निट्यूड झालं आणि हा युनिट व्हेक्टर. सो वेक्टर ए कॅन बी रिप्रेझेंटेड स्मॉल ए युनिट व्हेक्टर इंटू magnitude of the vector. So unit vector is a vector having unit magnitude. So this is about the vector quantity. So today we will stop for this. So I think you have liked my lecture. Thank you.